प्रत्येकाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, मात्र सरकारने जी आर विचारपूर्वक काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं आपण पाहिलं. पुढे पाहूयात. हैदराबाद गॅझेटच्या नोंदीवरनं कुणबी दाखले देण्याच्या जी.आरला ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय. जानेवारी 2024 मध्ये दाखल असलेल्या याचिकेमध्ये सुधारणा करण्याची मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. जी.आर आहे जो ओबीसींचा घात करणार आहे. कुणालाही कसल्या प्रकारचे सर्टिफिकेट तिराईत व्यक्तीच्या ॲफिडेविटवर देण्याचं जो यांनी हे जे जी.आरच्या माध्यमातून ही सुधारणा आणलेली आहे. तर हा जी.आर आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबवू, हा जी.आर क्वॅश करून घेऊ अशी आम्हाला आशा आहे. हैदराबाद गॅझेटनुसार गाव पातळीवर समित्या तयार करण्यात येणार आहेत. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि या समिती सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. कुणबी मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी तालुका स्तरावरील समितीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे आणि या संदर्भात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. उपसमितीची बैठक झाली, त्यामध्ये बऱ्याच विषयावर सखोल चर्चा झाली आणि सुलभ रीतीने आणि जलद गतीने प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये या ज्या समित्या गठीत केलेल्या आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज समोर आल्या कारणाने या सर्व समित्याचं प्रशिक्षण घेऊन कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण द्यावं अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आम्ही उद्या 11 तारखेला जिल्ह्यातील सर्व गावातील ज्या समित्या आहेत त्या समित्याचं एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे. त्यामुळे नोंदींची तपासणी जी ती केली जाणार आहे. महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. गाव पातळीवर समिती तयार करण्यात येणार असल्याचं देखील यामध्ये कळतंय आणि त्यामुळे हैदराबाद गॅझेटच्या नोंदींची तपासणी केली जाईल. त्या दृष्टीनं आता अंमलबजावणी करता ज्या प्रक्रिया पार पाडण्याच्या संदर्भातलं आश्वासन देण्यात आलेलं आहे त्या सगळ्या प्रक्रियांना सुरुवात झालेली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील कुणबी समाजाची नोंद आहे, मात्र तिथून पुढचा प्रवास सर्टिफिकेट मिळण्याचा अवघड आणि जटिल आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. सरकारने याबाबत स्पष्ट केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. समजा ओबीसी समाज जर याच्या विरोधात हैदराबाद गॅझेट आणि याच्या विरोधात कोर्टात गेला तर मग समाजाचं हे आरक्षण टिकेल? याला खरंच आरक्षण म्हणता येईल आपल्याला? आता नाही, प्रश्न कसा आहे की सरकारला समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेतनं त्यांनी जी.आर काढली. आता ओबीसी वर्गाला अन्याय वाटतो तर ते हायकोर्टात न्याय मागू शकतात, सुप्रीम कोर्टात न्याय मागू शकतात. त्याच्यामुळं हायकोर्टात गेल्यानंतर हा जी.आर प्रत्यक्ष टिकतो का, तो टिकतो का नाही हे पाहावं लागेल. जर हायकोर्टात टिकला तर सुप्रीम कोर्टात टिकतो का, तर सुप्रीम कोर्टात टिकतो का हेही पाहावं लागेल. आणि त्याच्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पर्यंतचा प्रवास हा जर लक्षात घेतला तर नक्की वर्षानंतर आमच्या लक्षात येईल की हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, कोल्हापूर गॅझेटच्या आधारावर सरकार किती लोकांना मराठा समाजातला कुणबी म्हणून न्याय देते. सरकारनं फसवणूक केली का परत? कारण गुलाल तर उधळला आझाद मैदानावर, आरक्षण भेटलं असं सगळीकडे गेलं, मग सरकारनं फसवणूक केली असं म्हणताय? नाही, मी सरकारची भूमिका काय आहे याच्यावर बोलू शकत नाही. सरकारने न्याय द्यायचा आहे, त्यांनी जी.आर काढला. आता ओबीसीला अन्याय वाटतो ते हायकोर्टात जाणार, त्यामुळे आपल्याला वाटच पाहावं लागेल. पण मग फसवणूक झाली का? कारण मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. मला वर्षभर वाट पाहावं लागेल, अभ्यास करावा लागेल नेमका हायकोर्टात जी.आर टिकतोय का, आणि जर टिकला तर त्याच्या अंतर्गत किती समाजाला कुणबी म्हणून व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट मिळतील हे पाहावं लागेल. तर एक शेवटचा प्रश्न, हे सगळं जर लागू झालं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, पाहावं लागेल. अच्छा, वेट अँड वॉच. वेट अँड वॉच जे गॅजेट्स लागू होणार आहेत किंवा ज्यामुळं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ते कोर्टात टिकतं का ते पाहावं लागेल. आणि यानंतर खरंच मराठा समाजाला न्याय मिळतो का हेही 1 वर्षानंतर समजेल अशी स्पष्ट भूमिका प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जी-आरवरनं थेट सरकारला सवाल उपस्थित केलेत आणि जी-आर बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा जी-आर ओबीसींवर अन्याय करणारा असून जरांगेने जी-आरमधून पात्र शब्द काढायला लावला. नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे आणि जी-आरमध्ये कुळ शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलंय. त्याचबरोबर शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या आणि त्यात आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून असा सवालही भुजबळांनी केला. तर देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोलाही त्यांनी जरांगेंना लगावलाय. साहेब, आपण असं म्हणालात की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा जी-आर आहे. अन्याय करणारा आहे, ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. सरकारला याचं महत्त्व कळतं. राज्यामध्ये 3 ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे निघत आहेत, तहसीलला, कलेक्टरला ते देत आहेत, मीडियामध्ये येत आहे. गांभीर्याची त्यांना जाणीव आहे, पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बाबा काय त्यांनी लिहिलं त्या समितीने. त्यावेळेला तो जो काही दबाव घाई हा शब्द मी वापरला. हां, जे काही तयार झालं हे काय केलं आणि आता याच्यातले जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय, शोधून उत्तर देतील. आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो. हां, आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना. याचा अर्थ जो आहे त्यांना कदाचित ती माहिती नाही. शिक्षणामध्ये आज ओबीसीला जशी अर्धी फी माफ आहे तशी मराठा समाजाला सुद्धा माफ आहेच. एवढंच नाही, या समाजाला जे आहे आतापर्यंत जे आहे त्यांच्या ते सारथीच्या कार्यालयासाठी 2,548 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. आता आरक्षणावरनं अपेक्षेप्रमाणे सामना सुरू झालेला आहे. भुजबळ शड्डू ठुकून जे ते मैदानात उभे आहेत आणि या जी-आरमुळे म्हणजे मराठा आरक्षणाच्या जी-आरमुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात येत आहे आणि ते आरक्षण जर धोक्यात येत आहे तर मात्र हा जी-आर रद्द करा, त्यातला काही शब्दांचा संभ्रम दूर करा, हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. नातेवाईक आणि नातेसंबंध, कुळ या शब्दाची व्याख्या स्पष्ट करा, हे म्हणत भुजबळांनी थेट इशारा दिलाय की येणाऱ्या काळात जर हे झालं नाही तर मात्र यावरनं मोठं रण पेटेल. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबाबत काढलेल्या जी-आरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला. या विरोधात ओबीसी नेते मोर्चाही काढणार आहेत. यावर ओबीसी नेत्यांनी जी-आर नीट वाचावा असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. जी-आरमध्ये कुठेही सरसकट शब्द नाही, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही असं फडणवीसांनी सांगितलं. तसंच ओबीसी समाजाला मोर्चा काढण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलं. मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण जी-आर नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे.
मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच. शेळीचं शेपूट निघाले आणि मागंच आमच्या एवढं शकते हालीत शेपूट. आम्ही तसे नाही वागणार. आम्ही मराठीत असाल. आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत. तुम्ही करता वाटलं. आम्ही जसं करतो तसं. आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. शेंडी फळ असतं मागं हिंडतं असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी. त्यांनी कम खाल्लं चॉकलेट मग मला दी. मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही. राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला याचिकेतून विरोध करण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या अधिसूचनेला हे आव्हान देण्यात आलंय. अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर असल्यानं ती रद्द करावी. सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं एक याचिका दाखल झाली तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेल्या विनीत धोत्रे यांनी दाखल केली. निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे. सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही थर्सडे एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे. प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे. हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही. हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो.